चला तर मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका रेसिपीमध्ये। मी लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असणारा पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण हा पदार्थ जर बनवला ना, आता आपल्या घरातले मुलं आहेत ना, आठवड्यातून 2-3 वेळेस तरी आपल्याला बनवून मागतील खायला। एवढा खायला चविष्ट लागतो आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे। आता शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतलेले आहेत, त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत। जेवढे होता होईल ना तेवढे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आणि इथं गूळ घेतलेला आहे किसून। पोहे खायचे आहेत ना, 3 चमचे घेतलेला आहे। गोड आहे ना आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल, कोणाला कमी गोड लागतं कोणाला जास्त गोड लागतं। तर इथं 3 चमचे गूळ घालून घेतलेला आहे। आता आपल्याला मिक्सर मध्ये याला बारीक फिरून घ्यायचं आहे। मी इथं सांगायला विसरले, अगोदर आहेत ना आपण गूळ घालून घ्यायच्या अगोदर शेंगदाणे आहेत ना एकदम होता होईल तेवढे बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये ना गूळ घालून मिक्सरला नाही बारीक फिरून घेऊया। परत होता होईल तेवढं इथं बारीक करून घेतलेलं आहे। छान गूळ आणि शेंगदाणे आहेत ना एकजीव मिक्स झालेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये ना तुम्हाला इलायची आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ना इलायची पण घालू शकता। मी तर इलायची स्किप केलेली आहे। मी इथं घेतलेली आहे कणिक मळून। आता आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी। मी इथं अशा पद्धतीने कणिक मळून 15 मिनिटं भिजायला ठेवलेली आहे आणि कणिक हे ना छान भिजलेली सुद्धा आहे, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने परत थोडीशी ना चोळून घ्यायची। जास्त घट्ट पण मळायची नाही आणि जास्त पातळ पण नाही, इथं मिडियमच ठेवायची आहे। आपण पुरणपोळीला कसा उंडा बनवून घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला ना उंडा बनवून घ्यायचा आहे। गोल असा एक उंडा घेतलेला आहे, कवड्या पिठामध्ये ना बुडून घेतलेला आहे। त्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं। गोलगरीत अशा पद्धतीने उंडा बनवून घेतलेला आहे। आणि आपण शेंगदाणे आता गुळाचा जे बारीक सारंग बनवून घेतलेला आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये ना होता होईल तेवढं भरून घ्यायचं, फक्त जेणेकरून आपली इथं शेंगदाण्याची पोळी फुटणार नाही ह्याच पद्धतीने भरायचं आहे। अशा पद्धतीने भरून घेतलंय। गोल करून याचं तोंड मिळून घ्यायचं आणि मस्त आता अशी शेंगदाण्याची पोळी ना लाटून घ्यायची। होता होईल ना तेवढी अलगद हाताने ना पोळी ना लाटून घ्यायची। जास्त जोर देऊन लाटायची नाही, अलगद हाताने लाटायची। शेंगदाण्याची पोळी ना लाटून झालेली आहे। मिडियमच आकाराची मी लाटून घेतलेली आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ बी नाही। अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे। इथं पोळी लाटूपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला होता, छान तवा गरम झालेला आहे। आता आपण शेंगदाण्याची पोळी भाजून घेऊया। खालच्या अंगाने छान भाजलेली आहे। आपण आता पलटी करून घेऊया। छान अशी टम्म फुगायला लागलेली आहे, अजिबात त्यामधलं ना आपण शेंगदाण्याचं गुळाचं जे सारंग भरलेलं आहे ना लाटताना अजिबात बाहेर निघलं नाही, त्यामुळं किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे। आता आपण तेल लावून घेऊया। चौकून असं तेल लावून घेतलेलं आहे। परत आपण पलटी करून दुसऱ्या बाजूकडून तेल लावून घेऊया। तुमच्याकडे तूप जर असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता, बटर जर असेल तर ते पण लावू शकता। मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही बाजूकडून छान खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही शेंगदाण्याची पोळी ना गरम गरमच दुधामध्ये ना खूप छान लागते खायला। थंड झाल्याच्या नंतर अजिबात ती चवदार लागत नाही, त्यामुळे ना ही शेंगदाण्याची पोळी ना गरम गरम बनवूनच खायची। छान भाजलेली आहे। आता आपल्याला जेवढ्या बनायच्यात ना तेवढ्या आपल्याला बनवून घ्यायच्या। मी इथं 4 बनवून घेणार आहे। आता सर्व आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे।
छान भाजलेली आहे। कशी वाटली शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी ना नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।